Hello students, today we are going to study Science and Technology part first. In this video we are studied about the chapter 7 lenses, human eye and working of its lens. तर मानवी डोळा आणि त्या मानवी डोळ्यातील भिंगाचे कार्य आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. There is a very thin transparent cover on the human eye. This is called a cornea. तर मानवी डोळ्यामध्ये ट्रान्सपरंट कवर असते आणि त्यालाच काय म्हटलं जातं, कॉर्निया. पहा या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे ट्रान्सपरंट त्याला काय म्हटलेलं आहे, कॉर्निया. तर मानवी डोळ्यातील ट्रान्सपरंट कवरला काय म्हटलं जातं, कॉर्निया. लाईट एंटर्स द आय थ्रू इट. तर आपल्या डोळ्यामध्ये प्रकाश कुठून येतो, कॉर्नियामध्ये येतो, मधून येतो. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. तर मानवी डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिफ्रॅक्शन कशामुळे होतं, कॉर्नियामध्ये होतं. देर इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. दिस इज कॉल्ड द आयरिस. तर डार्क फ्लेशी स्क्रीन कोणती आहे पहा, आयरिस. म्हणजेच काय, आपल्या डोळ्यातील बुबुळ. तर हा जो भाग आहे डार्क, तर यालाच काय म्हटलेलं आहे, आयरिस, म्हणजे आपल्या डोळ्यामधील बुबुळ. दिस इज कॉल्ड आयरिस. द कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. तर व्यक्तिपरत्वे या आयरिसचा कलर वेगवेगळा असतो. काही जणांचे डोळे काळेभोर असतात आणि आयरिसच्या कलरवरून आपण डोळ्यांचा कलर ठरवतो. काही जणांचे निळे असतात, काही जणांचे घारे असतात. मीन्स कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. देर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस विच इज कॉल्ड द प्युपिल. तर आपल्या बुबुळाच्या आतमध्ये एक छोटंसं छिद्र असतं, त्याला काय म्हणतात, प्युपिल. द प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स. पहा आपल्या डोळ्यावरती जर कोणी बॅटरीने किंवा गाडीची लाईट वगैरे जर पडली किंवा हेडलाईट अचानक चालू झाली गाडीची आणि आपल्या डोळ्यावर प्रकाश आला तर आपले डोळे आपोआप बंद होतात. मीन्स इफ लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स. व्हाईल इफ द लाईट इज डीम, इट वायडन्स. जर कमी प्रकाश असेल, समजा लाईट गेली आणि आपण मेणबत्ती लावून अभ्यास करतो आहे, तर त्या मेणबत्तीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं, कारण आपल्या डोळ्याचे डोळे काय होतात, प्रसरण पावतात. ऑन द surface of iris there is a bulge of transparent layers. There is a double convex transparent crystalline lens just behind the pupil. तर आपल्या डोळ्यामध्ये नॅचरल क्रिस्टलाइन लेन्स असते आणि ती लेन्स काय करते, रिफ्रॅक्शन घडवून आणते. द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ टू फोकस द इमेज. तर फोकल लेन्सचे ॲडजस्टमेंट करण्याचं काम सुद्धा कोण करते, लेन्स करते. दिस लेन्स क्रिएट्स रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. तर आपल्या डोळ्यामध्ये जी स्क्रीन असते त्या स्क्रीनवरती रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज फॉर्म करण्याचं काम लेन्स करते, कारण लेन्समधूनच रिफ्रॅक्शन होतं. दिस स्क्रीन इज मेड ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल इज कॉल्ड द रेटिना. तर लाईट सेन्सिटिव्ह सेल्सनी जी स्क्रीन तयार झालेली असते तिला रेटिना म्हणतात. पहा आपल्या डोळ्याला जर सहज स्पर्श झाला तर डोळ्यातून लगेच पाणी येते, कारण ते जो रेटिना आहे तो रेटिना कसा असतो, लाईट सेन्सिटिव्ह असतो. दीज सेल्स गेट एक्सायटेड व्हेन लाईट फॉल्स ऑन देम अँड जनरेट इलेक्ट्रिक सिग्नल्स. दीज सिग्नल्स आर कन्व्हेड टू द ब्रेन थ्रू ऑप्टिक नर्व. लॅटर द ब्रेन ॲनालिसिस these signals and converts them in such a way that we perceive the objects as they actually are. तर आपल्याला हे सिग्नल्स देण्याचं काम कोण करतात, तर हे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स करतात. हा ह्युमन आय पहा, हे कॉर्निया, आयरिस. आयरिसच्या मध्ये जे छिद्र आहे त्याला काय म्हणतात, प्युपिल. इट्स अ क्रिस्टलाइन लेन्स. सिलियरी मसल्स, कॉर्निया, स्क्लेरोटिक कोट, कोराइड, रेटिना, ऑप्टिक डिस्क, ऑप्टिक नर्व्स, मसल्स is the construction of human eye. While seeing object at large infinite distances,
the lens of the eye become flat and its focal length increases as shown in part of a figure 7.12. तर पुढे 7.12 फिगर दिलेली आहे. आपण त्याच्यामध्ये हे पहा 7.12 मध्ये द लेन्स बिकम फ्लॅट लाईट कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट. तर दूरवरून लाईट रेज येणार असतील तर ही लेन्स काय होते, अशी फ्लॅट होते आणि लेन्स फ्लॅटन झाल्यामुळं फोकल लेंथ काय होते, इन्क्रीज होते आणि इमेज रेटिनावरती फॉर्म होते. While seeing nearby object, the lens becomes more rounded and its focal length decreases as shown in the figure part B of the figure 7.12. या ठिकाणी पहा नियरबाय ऑब्जेक्ट तर लेन्स काय झाली, राउंडेड झाली आणि त्यामुळे फोकल लेंथ काय होते, कमी होते आणि मग नियरबाय ऑब्जेक्टची इमेजसुद्धा आपल्या रेटिनावरती फॉर्म होते. द कपॅसिटी This way we can see objects clearly irrespective of their distance. The capacity of the lens to change its focal length as per need is called power of accommodation. तर power of accommodation कशाला म्हटलेलं आहे पहा, यालाच मराठीमध्ये भिंगाची समायोजन शक्ती असे म्हणतात. The capacity of the lens to change its focal length as per need is called power of accommodation. Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it cannot do so beyond a limit. म्हणजे फोकल लेंथ ॲडजस्ट जरी करता येत असेल तरी त्याला पण काही लिमिटेशन्स आहेत. विशिष्ट अंतरापेक्षा जवळची वस्तू किंवा विशिष्ट अंतरापेक्षा दूरची वस्तू आपल्या डोळा पाहू शकत नाही. The minimum distance of an object from a normal eye at which it is clearly visible without stress on the eye is called minimum distance of distinct vision. तर डोळ्यांवरती ताण वगैरे न येता आपण जी जवळची वस्तू पाहू शकते जेवढ्या अंतरावरची त्यालाच मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणतात. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड नियर पॉईंट ऑफ आय. फॉर अ नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉईंट इज 25 सेंटीमीटर. म्हणजे कमीत कमी 25 सेंटीमीटर अंतरावरची वस्तू आपण सुस्पष्ट पाहू शकतो. द फर्देस्ट डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम अ ह्युमन आय at which it is clearly visible without stress on the eye is called furthest distance of distinct vision. The position of the object at this distance is called far point of the, and for a normal human eye the far point is at infinity. The far point जरी इन्फिनिटी असला तरी खूप दूरवरच्या अंतरावरचे वाचन आपण आपले डोळे करू शकत नाहीत. Do you know the eyeball is approximately spherical and has a diameter of about 2.4 centimeter. The working of the lens in human eye is extremely important. The lens can change its focal length to adjust and see objects at a different distance. In a relaxed state, the focal length of healthy eye is 2 centimeter. पहा फोकल लेंथ ऑफ हेल्दी आयची फोकल लेंथ किती आहे, 2 सेंटीमीटर. दी अदर फोकस ऑफ द आय इज ऑन द रेटिना. ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट व्हेरी फार फ्रॉम युअर आईज. आता खूप दूरवर पुस्तक ठेवून जर आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वाचता येईल का? फॉर अ नॉर्मल ह्युमन आय मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज 25 सेंटीमीटर. Therefore, to read a book keeping it very far from eyes is impossible. ते शक्य नाही कारण खूप दूरवरचे पुस्तक आपल्याला वाचता येणार नाही. ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट व्हेरी क्लोज टू युअर आईज. जर आपल्या खूप जवळ पुस्तक ठेवलं तर काय होईल? द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स इज ॲडजस्टेबल. इट कॅनॉट बी डिक्रीज्ड बिलो सर्टन लिमिट. Hence, if an object is very close to the eye, it cannot be seen clearly. म्हणजे जसा book keeping it very far from your eyes, it cannot be seen clearly. तसेच खूप जवळ पुस्तक ठेवले तरी ते आपण नीट पाहू शकत नाही. Try to read a book keeping it at distance of 25 centimeter from your eyes, at which time you see the alphabets clearly. Why? पहा काय सांगितले,
पुस्तक खूप दूर ठेवलं, पुस्तक खूप जवळ ठेवलं किंवा 25 सेंटीमीटरवरती ठेवलं तर आपल्याला कुठलं क्लिअर दिसेल? दो द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स इज ॲडजस्टेबल. इट कॅनॉट बी डिक्रीज्ड बिलो सर्टन लिमिट. हेन्स if an object is very close to the eye, it cannot be seen clearly. For a normal human eye, the minimum distance from the eye at which an object is clearly visible without stress is called the minimum distance of distinct vision. For the normal human eye, minimum distance of distinct vision is 25 सेंटीमीटर. म्हणजेच तुम्हाला कुठलं क्लिअर दिसेल तर साधारणपणे 25 सेंटीमीटरवरती वस्तू ठेवलेली असेल तर ती आपल्याला क्लिअरली दिसेल. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. तर आपल्याला विजनमधले डिफेक्ट्स अभ्यासायचे आहेत. देअर आर 3 डिफेक्ट्स ऑफ विजन. हिअर सम पीपल कॅनॉट सी थिंग्स क्लिअरली ड्यू टू लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ द लेन्सेस इन देअर आईज. तर काही जणांना वयोमानानुसार किंवा ॲक्सिडेंटली कोणत्याही कारणाने डोळ्याची समायोजन क्षमता काय झालेली असते, अकोमोडेशन पॉवर काय झालेली असते, कमी झालेली असते आणि त्यामुळे क्लिअरली दिसत नाही. बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस देअर विजन बिकम्स फेंट अँड फ्युजी. इन जनरल देर आर 3 टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. पहा, आपल्या डोळ्यामध्ये जो लेन्स आहे तो लेन्स काय करतो? रिफ्रॅक्शन करतो. परंतु जर ते रिफ्रॅक्शनमध्ये काही डिफेक्ट्स आलेले असतील तर रिफ्रॅक्शन क्लिअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. तर 3 टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स कोणकोणते आहेत आपण पाहूया. फर्स्ट इज नियर सायटेडनेस और इट इज ऑल्सो नोन ॲज मायोपिया. नियर सायटेडनेस त्याच्या नावामध्येच त्याची डेफिनेशन आहे. नियर सायटेडनेस म्हणजे काय? नियर म्हणजे काय? जवळ. तर जवळचे दिसते आणि जवळचे दिसते याचा अर्थ दूरचे दिसत नाही. इन दिस केस द आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट द डिस्टंट ऑब्जेक्ट ॲपियर इनडिस्टिंक्ट. म्हणजे मानवी डोळा जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकतो परंतु दूरचे ऑब्जेक्ट त्याला दिसत नाही. दिस मीन्स द फार पॉईंट ऑफ द आय इज नॉट ॲट इन्फिनिटी बट शिफ्ट्स क्लोजर टू द आय. म्हणजे फार पॉईंट काय झालेला असतो? जवळ आलेला असतो. इन नियर सायटेडनेस द इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट फॉर्म्स इन फ्रंट ऑफ द रेटिना. पहा या ठिकाणी डायग्रॅम. नियर बाय ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली. हा जो जवळच्या ऑब्जेक्टची रेटिनावरती इमेज फॉर्म झालेली आहे परंतु दूरच्या ऑब्जेक्टची इमेज कुठे फॉर्म झाली? पहा इथंच फॉर्म झाली. म्हणजे ती रेटिनापर्यंत पोचली नाही. आता मध्येच फॉर्म झाली म्हटल्यानंतर ती दिसणारच नाही. मग याचं कारण काय रिझन आहे? देर आर 2 रिझन्स फॉर दिस डिफेक्ट. फर्स्ट रिझन इज द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आयलेन्स इन्क्रीजेस. आयलेन्सचा आणि कॉर्नियाचा जर कर्वेचर जर इन्क्रीज झालेला असेल द मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज. आणि त्यामुळे कॉन्व्हर्जिंग पॉवर काय होते? लार्ज होते. सेकंड रिझन द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस. आता लेन्स आणि रेटिनामधलं जर डिस्टन्स इन्क्रीज झालं तर इमेज काय होईल? मध्येच फॉर्म होईल, ती रेटिनावरपर्यंत पोहोचणार नाही. दीज आर द 2 रिझन्स ऑफ नियर सायटेडनेस और मायोपिया. How to correct this defect? This defect can be corrected by using spectacles with concave lens of proper focal length. तर प्रॉपर फोकल लेन्थची कॉन्केव्ह लेन्स यूज करून आपल्याला हा डिफेक्ट दूर करता येतो. या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहा, कॉन्केव्ह लेन्स यूज केली आणि त्यामुळे इमेज बरोबर ती रेटिनावरती पडलेली आहे. द लेन्स डायव्हर्जेस द इन्सिडंट रेज अँड these diverged rays can be converged by the lens in the eye to form the image on the retina. The focal length of concave lens is negative. तर कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ निगेटिव्ह असल्यामुळे सो लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर सायटेडनेस. म्हणजे नियर सायटेडनेस करेक्ट करण्यासाठी निगेटिव्ह पॉवरचा लेन्स वापरावा लागतो. द पॉवर ऑफ लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आईज डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर सायटेडनेस. तर जवळचे दिसते परंतु दूरचे दिसत नाही, बोर्डवरचे वगैरे दिसत नाही. तर हा दोष लहान मुलांमध्ये आढळतो, म्हणजे शाळेत जाणाऱ्या वगैरे मुलांमध्ये आढळतो. आणि त्यांचा जो त्यांचे जे स्पेक्टॅकल्स असतात त्याची फोकल लेंथ काय असते? मायनस असते, निगेटिव्ह असते. तर याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो पहा.
what is meant by myopia or what is meant by nearsightedness, give its two possible reasons, how it is correct and draw diagram. तर हा क्वेश्चन जर 5 मार्कांचा असेल तर ही सर्व ॲन्सर लिहून तिन्ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. पण 3 मार्कांना वगैरे असेल तर हे सगळे ॲन्सर लिहायचं आणि फक्त लास्ट करेक्ट केलेली डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची. फार सायटेडनेस और हायपर मेट्रोपिया. तर फार सायटेडनेस मीन्स दूरचे दिसते परंतु जवळची दिसत नाही. तर हा दोष साधारणपणे 40 नंतर ज्यांना चष्मा लागलेला असतो त्यांच्यामध्ये आढळतो. इन दिस डिफेक्ट द ह्युमन आय कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली, म्हणजे दूरचे वस्तू क्लिअरली पाहता येतात. बट कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट डिस्टिंक्टली. पहा, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळच्या वस्तू दिसत नाहीत. तर 40 नंतर ज्यांना चष्मा लागतो त्यांना जवळच्या पुस्तकातील काही दिसत नाही आणि मग कधी कधी ते दूर पेपर धरून वगैरे वाचतात. दिस मीन्स दॅट द नियर पॉईंट ऑफ द आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्ट्स फर्दर अवे ॲज शोन इन द फिगर 7.14. तर 7.14मध्ये फार सायटेडनेस दाखवलेला आहे. पहा, पहिल्या डायग्रॅममध्ये फार अवे ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली. दूरच्या वस्तूची प्रतिमा रेटिनावरती फॉर्म झालेली आहे. जवळच्या वस्तूची प्रतिमा कुठे गेली? रेटिनाच्या पाठीमागे, आणि मग पाठीमागे गेलेली इमेज दिसणारच नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला जवळच्या वस्तू दिसत नाहीत. त्यानंतर सुटेबल कॉन्व्हेक्स लेन्स वापरून हा डिफेक्ट क्लिअर केलेला आहे आणि इमेज रेटिनावरती फॉर्म झालेली आहे. देर आर 2 reasons for farsightedness. First is curvature of the cornea and the eye lens decreases. Curvature of the cornea and eye lens decreases. पहा, नियर सायटेडनेसमध्ये इन्क्रीज झाली होती, या ठिकाणी डिक्रीज होती. द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स लेस. ड्यू टू द फ्लॅटनिंग ऑफ द आयबॉल द डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना डिक्रीजेस. तर लेन्स आणि रेटिनामधलं डिस्टन्स डिक्रीज होतं आणि त्यामुळे इमेज रेटिनावरती न फॉर्म होता रेटिनाच्या पाठीमागे जाते. दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स विथ प्रॉपर फोकल लेंथ. तर प्रॉपर फोकल लेन्थचा कॉन्व्हेक्स लेन्स यूज करून हा डिफेक्ट आपल्याला दूर करता येतो. दिस लेन्स कॉन्व्हर्जेस द इन्सिडंट रेज बिफोर दे रीच द लेन्स. द लेन्स देन कॉन्व्हर्जेस देम फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. आणि मग लेन्स यूज केल्यानंतर इमेज रेटिनावरती फॉर्म होते. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. Thus, the spectacles used to correct the farsightedness has positive power. Nearsightedness ची निगेटिव्ह पॉवर होती, तर फारसायटेडनेसची पॉझिटिव्ह पॉवर आहे. दी पॉवर ऑफ दीज लेन्सेस इज डिफरंट डिपेंडिंग ऑन द एक्सटंट ऑफ फारसायटेडनेस. तर ही जी पॉवर आहे ती त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या क्षमतेनुसार वापरली जाते. मग कोणाचा कमी फोकल लेंथ असतो तर कोणाचा जास्त असतो. प्रेस बायोपिया. जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स डिक्रीजेस विथ एज. तर वयोमानानुसार काय होतं? फोकसिंग पॉवर ऑफ आय लेन्स डिक्रीज होते. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. आपला लेन्स काय करतो? फोकल लेंथ चेंज करतो, पण वयोमानानुसार ही ॲबिलिटी काय होते? लेन्सची कमी होते. The near point of the lens shifts further from the eye. Because of this, old people cannot nearby object clearly. त्यामुळे ओल्ड पीपलना जवळचा ऑब्जेक्ट क्लिअरली दिसू शकत नाही. बट समटाईम्स पीपल सफर फ्रॉम नियर सायटेडनेस ॲज वेल ॲज फार सायटेडनेस. काही व्यक्तींना जवळचेही दिसत नाही आणि दूरचेही दिसत नाही. इन अ सच अ केस बायफोकल लेन्सेस आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. बायफोकल मीन्स convex concave lens and as well as convex lens. In such lenses the upper part is concave lens and corrects nearsightedness. आता concave lens वापरल्यामुळे nearsightedness करेक्ट होतो and lower part is convex lens which corrects the farsightedness. तर लक्षात ठेवा, वरच्या बाजूला concave lens असतो ज्यामुळे दूरचं दिसतं आणि खालच्या बाजूला convex lens असतो ज्यामुळे जवळचे दिसते. तर हा डिफेक्ट वृद्ध व्यक्तींमध्ये म्हणजे वय झालेल्या व्यक्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. राईट द आन्सर्स ऑफ दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक यू.